नमस्कार, मी मधुरा. आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आणि आज आपण ह्या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत मणक्याची शस्त्रक्रिया, समज व गैरसमज या विषयावर. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर अवनीश गुप्ते. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. डॉक्टरांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर मणक्यांचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर आहेत आणि डॉक्टरांनी MBBS, MS आणि MCH ह्या वैद्यकीय पदव्या संपादन केल्यात. त्यातली MCH ही जगातली मणक्याची सर्वात मोठी पदवी त्यांनी संपादन केली आहे. डॉक्टर गुप्ते यांच्या विनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्व मणके विकारांवरती खात्रीशीर उपचार केले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर गुप्ते हे यशस्वी उपचार करत आहेत. चला तर आज आपण मणक्यांबद्दल जी काही समाजात समज आणि गैरसमज पसरले त्याचं शंकांचं निरसन डॉक्टर गुप्ते यांच्याकडून लगेचच करून घेऊया. लगेचच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आपण आज चर्चा करतोय, मणके. खरं तर मणके विकार म्हटलं तर आज मोठ्या प्रमाणात वाढलेलं बघायला मिळतात. मात्र बऱ्याचदा असं होतं की तुमच्याकडे येणारे जे पेशंट्स असतात त्यांची कंबर, पाठ वगैरे हे दुखत असतं. मात्र मणक्यांची ही शस्त्रक्रिया नेमकी कोणाकोणाला करावी लागते आणि मणक्यांची नेमकी रचना कशी आहे ह्याबद्दल सगळ्यात अगोदर काय सांगाल? ते समजावून सांगण्यासाठी मधुरा मी आज एक मॉडेल आणलंय. हे मणक्यांचं मॉडेल आहे. इथे बघायला गेलं तर मानेचे 7 मणके, पाठीचे 12 मणके, कमरेचे 5 मणके असतात आणि खाली आपला माकड हाड असतो. 2 गादीमध्ये कुठेतरी पाहिला ते गादीचे समावेश असते. मणका आपल्याला देतो आधार, बरोबर. गादीवरती आपण हालचाली करतो, लवचिकता. आणि तिसरं मणक्याचं काम आहे हातपाय हलवायचे, म्हणजे ताकद. आता बेसिकली मेंदू जे वरती असतो तो ऑर्डर देत असतो खाली. ते शिरामध्ये, मज्जारज्जूमध्ये जे मणक्याच्या सेंटरमध्ये शिरा असते ते हातपायाकडे जात असते आणि ते सप्लाय देत असते. तर मेंदू जे काय म्हणतो तो निरोप आपण हाताकडे गेला की आपण हात उचलतो मज्जारज्जूमधनं आणि मग आपण पायाकडे निरोप जातो. आता ही गादी जर जागेवर असेल तर काही त्रास होत नाही. बघा जागेवर आहे हे मॉडेलमध्ये. या मॉडेलमध्ये दाखवलं ही गादी बाहेर आलेली आहे, इथे वेगळ्या रंगाने करून दाखवली. हे शीर दबली इथे. तर ह्या मॉडेल प्रमाणे पेशंटला तक्रार काय होणार आहे, उजव्या पायाची जाणारी शिरला तिथे डाव्या पायाची, इथे उजव्या पायाची. तर पायाला तक्रारी काय होणार, मुंग्या येणार, बधीर होणार, कळ लागणार पाठीमागे शिर, आणि जास्त त्रास वाढला की पॅरालिसिस पण होऊ शकते. तसंच जर मानेची गादी सरकली तर तशी तक्रारी हाताला होणार. तेच तक्रारी हाताला मुंग्या, बधीरपणा, वस्तू सुटणं हातातून, किंवा त्रास वाढला की टोटल पॅरालिसिस पण होऊ शकते. तर अशा व्यक्तींना MRI ची गरज पडते. MRI वरती आपण ठरवतो. MRI एक स्कॅन आहे जे आपण 8 मिनिटात करतो. भारतात सर्वात फास्ट MRI आम्ही आज आपल्याकडे उपलब्ध विनायक हॉस्पिटलला. 8 मिनिटात आम्ही MRI करून सांगू शकतो की पेशंटला शस्त्रक्रियेची गरज पण आहे की अजिबात गरज नाही. जर गरज असेल तर ऑपरेशन करून त्यांना आम्ही बरा करतो. आपल्याकडे सर्व प्रकारची ट्रीटमेंट आहे, खालपासून वरपर्यंत रोबोटिक ट्रीटमेंट, सर्व प्रकारची ट्रीटमेंट उपलब्ध आहे. आणि गरज नसेल तर त्याच्यावरती पण रोबोटिक उपचार आहे जे विना ऑपरेशन आम्ही बरा करतो. तर सर्व प्रकारची ट्रीटमेंट आपल्याकडे आज उपलब्ध आहे. तर रचना समजलं, क्रिया आपली समजली काय, क्रियामधले हालचाली करणे, निरोप मेंदूच्या खाली पाठवणे आणि कडकपणा, हे काम आहे. आणि हे त्याच्यावरती जुळलेले सगळे विषय आहेत की आपल्याला काय करायचं भविष्यात, कोणाची सर्जरी नाही, हे क्लिअर कट आहे. MRI स्कॅनवर लगेच समजतो. अगदी अगदी. आता तुम्ही म्हणालात तसं की बऱ्याचदा असं होतं की काही जणांमध्ये मणक्याची शस्त्रक्रिया लागते. मात्र ह्या मणक्यांच्या शस्त्रक्रियेबद्दल लोकांच्या मनामध्ये आपण बघितलं तर गैरसमज जास्त प्रमाणात आहेत. तर हे गैरसमज तुम्ही कशा पद्धतीने आता दूर कराल? मी एक व्हिडिओ दाखवतो. एक म्हातारे पेशंट आहेत, त्यांची मी शस्त्रक्रिया केली. त्यांना अजिबात चालता नव्हतं आणि ते ऑपरेशन करून 1-2 तासात चालायला लागले आणि पूर्ण वेदनामुक्त झाले. त्यांचा व्हिडिओ पाहू आपण. अगदी बघूया. नमस्कार मित्रांनो, विनायक स्पाइन हॉस्पिटल या ठिकाणी आपले स्वागत आहे. विनायक स्पाइन हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव मणक्याचे उपचार केंद्र आहे, जे ते ॲडमिट होणारे, उपचार घेणारे किंवा OPDला दाखवणारे हे सर्व पेशंट फक्त आणि फक्त मणकेचे असतात. पेशंटचं नाव आहे पीरभाऊ भुजबळ, वय वर्ष 68. ते तळेगाव ढमढरे या ठिकाणून आलेले आहेत. मानका दुखत ही एक बाजू सगळी गेली पाणी, म्हणजे मानका दुखून पाय खालीपर्यंत पूर्णपणे तुमचा दुखायचा. डावा पाय जास्त दुखत होता, बरोबर. तुम्हाला चालता येत होतं का? नव्हतं चाललं. इथून तर 15. तुमच्या MRI मध्ये भरपूर शिरदाब होता. त्याच्यामुळे म्हणजे तुमच्या पायाची, कमरेच्या मागून निघणारी जी शिर खालीपर्यंत जाते पायापर्यंत, ती पूर्णपणे दुखत होती, ठणकत होती. त्याच्यामुळे तुम्हाला चालता येत नव्हतं जास्त वेळ.
तुम्हाला किती वर्षांपासून हा त्रास होता? 7 वर्ष. 7 वर्षांपासून, बरोबर. तर तुम्ही बाहेर काही औषधोपचार घेतले ह्याच्यासाठी? दमलो औषध उपचार घेऊन. काय काय केले त्याच्यात? सगळं की आता हे सांगता नाही येईल एवढं हे केलं. तरी पण काय काय केलं असेल? मणक्या सोळायचं, कुठं औषध पेयाला घ्यायचं, 5-5 हजाराची औषधं आणली. पुढं अच्छा. काय तेवढ्या फक्त गोळ्याने 2 दिवस राहायचं, परत हायचे तसं. परत जसा तसा त्रास सुरू व्हायचा. आता तुमचं डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी विनायक हॉस्पिटलमध्ये तुमचा MRI स्कॅन बघून तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला दिला होता आणि त्याप्रमाणे तुमचं ऑपरेशन देखील झालं आहे. हा. ऑपरेशन नंतर तुम्ही किती वेळात चालायला लागले? आम्ही 2 तास. 2 तासात तुम्ही चालायला लागले. त्यावेळेस तुम्ही चालताना तुम्हाला कोणी धरलं होतं, पकडलं होतं? नाही. तुम्ही मोकळे चालले? हा, मोकळा पक्ष. आतापर्यंत अंदाजे तुम्ही किती चालले असाल? अंदाजे तरी 1 किलोमीटर झाला. आत्तापर्यंत तुम्ही 1 किलोमीटर आरामात चालले, बरोबर. तुम्हाला डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी मणक्याच्या ऑपरेशनाची गॅरंटी दिली होती, हा. त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट आले. मला जरा तुम्ही चालून दाखवता? हा, दाखवतो. चालेल, फिरा. तुम्ही तर आता अगदी छान चालले. हा, उठता नव्हते जागेवर. म्हणजे तुम्हाला जागचं उठता येत नव्हतं आणि आता तुम्ही पूर्णपणे मोकळे चालायला लागले. डॉक्टर, आत्ता आपण हा व्हिडिओ बघितला. अर्थातच ह्या व्हिडिओ नंतर अनेकांच्या जे मनात शंका होत्या त्या नक्कीच दूर झाल्या असतील. मात्र आपल्या ऑपरेशनमध्ये असं काय वेगळेपण आहे की ऑपरेशन नंतर लगेच पेशंट अगदी ठणठणीत बरा होतो, वेदनामुक्त होतो? म्हणजे टीव्हीवर सांगायचे, म्हणजे आपलं जे मेन पॉईंट आहे ते सोडवणं जाहीर सांगायचे. ठीक आहे, तुम्ही प्रश्न विचारला, चांगला प्रश्न आहे, विचारणं तुमचं अधिकार आहे तुम्हाला विचारायला. मी एक वयस्कर पेशंट आधी दाखवलं होतं. हो. आता मी तुम्हाला ऑपरेशन थिएटरचे आत घेऊन जातो. बरं. तिथे तरुण पेशंटची शस्त्रक्रिया चालू आहे. बरं. ते ऑपरेशन कशा पद्धतीने करतो ते सगळे पॉईंट आज मी तुम्हाला क्लिअर कट उल्लेख करतो आज. बरं बरं. आता आपण थेट ऑपरेशन थिएटर मध्ये जाऊ जाऊया आपण या आणि व्हिडिओ व्हिडिओच्या बघू. मध्ये. Yes. नमस्कार, मी डॉक्टर अवनीश गुप्ते, मणक्यांचे सुपर स्पेशलिस्ट. आज आपले सोबत एक नवीन पेशंट आहेत. पेशंटचे नाव आहे मिस्टर योगेश. त्यांचं वय 42 आहे. ते हरियाणा चंडीगडवरून आले. त्यांना त्रास काय होता? कमरेपासून पाय दुखत होतं. उजव्या पायाची शीर कमरेपासून पूर्ण पाठीमागची उजव्या पायाची शीर खालपर्यंत दुखायची मागून, आणि त्याच्यानंतर त्यांना चालता येत नव्हतं आणि प्रचंड वेदना होत्या. आता त्यांचे MRI आपण दाखवतो पहिले. तर इथे बघायला गेलो तर आपण ही जे शीर आहे ती आपण मणक्यांची शीर म्हणू शकता. ही मणक्याची शीर आहे. हे 2 मणके दिसतात. हे मणक्यांची मधली गादी, ही गादी, ही गादी, ही कोणतीही गादी बाहेर आली नाही तर डेफिनेटली 100% शीर मोकळी इकडे. पण हे 2 मणकीमध्ये 4थ्या आणि 5व्या मधली गादी ही टोटल बाहेर आली. इथे ते बघा टेंगुळ सारखा दिसतंय, बाहेर आलेली आहे. त्याच्यामुळे ही जी शीर आहे ही टोटल चोकअप झाली आहे गादीमुळे. खाली परत शीर मोकळी आहे, म्हणजे ह्या ठिकाणी टोटल शीर 100% चोकअप. तर मी वारंवार भरपूर आपले व्हिडिओद्वारे दाखवलंय, परत दाखवत नाही. आम्ही ते शूटिंग करून एक्झॅक्ट मार्क केलं की ऑपरेशनमध्ये आपण एक्झॅक्ट त्याच गादीचे तिथे मार्क करतो आणि तोडा उघडतो, ज्यांनी जास्त त्रास होऊ नये पेशंटला आणि चुकीच्या ठिकाणी आपण जाऊ नये. आता ऑपरेशन संपत आलेलं आहे. आपण बघू शकतात की इथे योगेश भाऊ नमस्कार. नमस्कार सर. आता हे पेशंट टोटल शुद्धीवर आहेत. येस. हो, ऑपरेशन आता संपलेलं आहे. ओके सर. आता पट्टी करून फक्त बाहेर काढायचे 10 मिनिटात. ओके थोडा सर. बीपीचे ऑब्झर्व करून फक्त एवढंच. येस सर. पण ऑपरेशन मध्ये तुम्हाला काय करताना काय दुखला जाणवलं? अजिबात नाही. अगदी हेल्दी एन्व्हायरमेंट, गप्पा टप्पा मारत सगळ्या गोष्टी झाल्या बरोबर. आणि सगळ्या गोष्टी मला ब्रीफ केल्या की काय होतं. आणि सर्वात महत्वाचं, ऑपरेशन मध्ये तुम्हाला काही दुखला जाणवलं का? अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. अजिबात नाही सर. आणि तुम्ही आमच्या सोबत संवाद करता करता operation- बिलकुल सर. आम्ही जिकडे बोलत होतो तुम्ही सगळं ऐकत होतो. बिलकुल सर. आणि बिलकुल त्याच्यावर सर. आता आम्ही गप्पा मारतोय Yes, आणि आता sir. तुम्हाला 10 मिनिटात तुम्ही बाहेर काढतोय. येस सर. लगेच तुम्ही बाहेर गेले की लगेच तुम्ही मोकळे चालणार, येस वेदनामुक्त. सर. येस सर. ओके सर, नमस्कार. थँक्यू सर. थँक्यू सर.
डॉक्टर, आत्ताच आपण बघितलं की तुम्ही डायरेक्ट आम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलत आणि ही ऑपरेशन नेमकी कसं चालतं हे दाखवलं. मात्र तुमच्याकडे मणक्यांच्या ह्या शस्त्रक्रिया आहेत त्या यशस्वी होतातच, पण जर मणक्याला बाक असेल किंवा काही असे पेशंट्स येत असतील तर तुम्ही ते कसे बरे करतात त्याविषयी काय सांगाल? बाकाचे पेशंट तर थोडा कॉम्प्लिकेटेड आणि वेळ लागणारा ऑपरेशन असतं. बरं. मी तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ दाखवतो. एक ताई आहेत, तरुण ताई आहेत, त्यांचं ऑपरेशन किती क्लिअर झालं, पूर्ण मणका असा फिरला होता बापरे. वरपासून खालपर्यंत, सगळं उघडलं वरपासून आणि खालपर्यंत. पण ऑपरेशन करून म्हणजे 8-9 तासाचं ऑपरेशन असेल मला असं वाटतं, आणि ते ऑपरेशन करून त्यांना चालता पण येत नव्हतं, बसता पण येत नव्हता. ऑपरेशन करून ते लगेच बरे झाले. बघू त्यांचं काय म्हणणं आहे. अगदी अगदी आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातूनच. माझं नाव सुनीता रवींद्र कानडे, वय माझं 35, मी आंबेगाव तालुक्याहून आले. माझा मणका म्हणजे मुळातच म्हणजे मी सांगू शकत नाही कधीपासून वाकडा होता काय. आई वडिलांना कदाचित जाणवलं नाही तेव्हा, आणि तेव्हा एवढी फॅसिलिटी पण नव्हती, एवढे मोठमोठे ऑपरेशन व्हायचे. त्यांचं मणका वरपासून खालपर्यंत पूर्ण असा वाकडा होता. ऑपरेशनच्या आधी त्या बाकामुळे तुम्हाला किती दुखायचे? भरपूर दुखत होतं. मध्यभागी पाठीत चमका निघायच्या एका उजव्या साईड, आणि नंतर पाय आणि हातात पण खूप चमका निघायला. जे कमरेला दुखायचे त्याच्याने तुम्हाला चालणंही अवघड झालं होतं, बसणं पण अवघड झालं होतं, झोप पण मोडून गेली होती, कारण खूप पेन व्हायचे तुम्हाला. ऑपरेशन करून आता आज 5-1 दिवस झालेले आहेत. 5-1 दिवस झाले. ऑपरेशन मध्ये त्यांचे काय केलंय आम्ही, सगळं मणका पूर्ण बघायला गेला ताईंचा तर इथपासून इथपर्यंत सगळं फाटलेलं आहे, आणि सगळीकडे मणक्यामध्ये स्क्रू टाकलेले आहेत प्रत्येक ठिकाणी. मग पहिल्यांदा मी काय केलं, स्क्रू टाकले आतमध्ये, प्रत्येक मणक्यामध्ये बसवले, आणि सरळ रॉडच्या साहाय्याने मणका सरळ करण्यात आलेला आहे. आपण जवळपास 90% मणका त्यांचा सरळ केलेला आहे. 85 ते 90%. मुद्दाम 100% करत नाही सरळ, कारण सेंटरमध्ये शेवटी शीर मज्जारज्जू आहे, त्याला झटका बसला काय बसला तर पाय कायमचे बंद पडू शकतात. आमचा उद्देश काय आहे, मणका बऱ्यापैकी जागेवर आला पाहिजे, त्यांनी पेनिंग लगेच थांबणार. दुसरा विषय आहे की जिथे क्लिप लावली तिथे आयुष्यात कधी बाक येणार नाही, तर बाकापासून तुम्ही लांब राहू शकता. त्या ठिकाणी जिथे ऑपरेशन केलंय तिथे बाक येत नाही. ऑपरेशन करून तुम्ही किती लवकर चाललेत? लगेचच चालायला लागले. ऑपरेशन केलं जेव्हा तुम्ही चालायला लागले, तुम्हाला काय आनंद वाटला की आता काय झालं, चमत्कार सारखं आला? चमत्कारच झाला. आनंद वाटला? हो, खूप आनंद वाटला. जरा चालून दाखव लोकांना कसे चालतात. हे सरळ चालतात पूर्ण. बाकाचं पेशंट सरळ गेल्यानंतर सरळ चालू शकतो. आनंद वाटतंय? डॉक्टर, आत्ता आपण एवढे व्हिडिओज बघितले आणि या व्हिडिओनं एवढं नक्की झालं की मणक्यांची शस्त्रक्रिया ही यशस्वी होते, आणि डॉक्टर गुप्ते यांच्या विनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये खास मणक्यांवरती शस्त्रक्रिया केली जाते. मात्र अजून तुम्ही काय सांगाल, असं अजून काय करतात की लोकांच्या मनात जो काही गैरसमज आहे तो दूर करता येऊ शकतो याबद्दल? मधुरा, या प्रकारचे व्हिडिओ दाखवले तर लोकांना काही गैरसमज राहत नाही. MRI मध्ये माहित पडला शिर दाब आहे, पेशंटना आम्ही समजावून सांगतो की कुठे शिर दबलेली आहे, अक्षरशः MRI वर दाखवतो की कुठे शिर दबलेली आहे, असं कोणते डॉक्टर दाखवत नाही. ऑपरेशनची गरज असेल तर पहिले त्या गावाकडच्या व्यक्तींची गाठ घालून देतो. आमच्याकडे येणारे, ऍडमिट होणारे आणि ऑपरेशन करणारे सर्व व्यक्ती 100% मणक्यांचेच असतात. बरोबर. तर तुम्ही कोणत्या व्यक्तीला बेडवर जाऊन भेटले की जे ऍडमिट आहेत ते सर्व पेशंट यशस्वी झाले, ट्रीटमेंट सांगणार, आणि मग तुम्हाला काही टेन्शनच नसणार की हा हे बरं झाले, हे काल झालं ऑपरेशन, हे परवा झालं ऑपरेशन, असं जर लोक तुम्ही जर बघितलं तर तुमच्या मनात काही गैरसमज राहणार नाही. तरी आमचं म्हणणं आहे की जर आणखीन, आता हे टाइमची मर्यादा, आपण जास्त बोलू शकत नाही, व्हिडिओ दाखवू पण शकत नाही, पण आमचे सोशल मीडियावरती 3000 पेक्षा जास्त व्हिडिओ अपलोडेड आहे, आणि युट्यूब वरती मात्र 1000 पेक्षा जास्त व्हिडिओ मराठी अपलोडेड आहेत. क्या बात आहे. तर लोक तिकडे जाऊन त्यांच्या बाबतीत थोडी माहिती काढू शकता, गैरसमज करू शकता, ध्यान वाढवू शकता. आणि ह्या पद्धतीने जर लोकांनी सगळं पाहिलं तर खरोखर काही गैरसमज किंवा टेन्शनच राहत नाही लोकांना. बरोबर आहे. अर्थात आता तुम्ही हे जे व्हिडिओ दाखवले त्यानंतर नक्कीच पेशंटच्या मनातल्या ज्या काही शंका असतील त्यांचं नक्कीच निरसन झालं असेल. डॉक्टर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर अशीच चर्चा पुढे चालू ठेवूया. यानंतर या आरोग्यविषयक कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम, आरोग्यविषयक कार्यक्रम.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय ती म्हणजे मणक्यांचे विकार, समज आणि गैरसमज ह्या विषयावर आणि आपल्याला अधिक मार्गदर्शन करतायत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर अवनीश गुप्ते. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण ह्या सगळे व्हिडिओज बघितले, मणक्यांच्या शस्त्रक्रियांबद्दलचे समज गैरसमज काही प्रमाणात आपले नक्कीच दूर झालेले आहेत. मात्र बऱ्याचदा असं होतं की शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या पेशंटला जड काम किंवा कुठलेही काम वाकून करता येऊ शकतं का, हा एक मोठा समज आपल्यामध्ये, गैरसमज आहे लोकांमध्ये. कारण खास करून बायकांमध्ये जेव्हा अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात त्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. मी तुम्हाला तरुण पेशंटने दाखवले व्हिडिओद्वारे. आज मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ दाखवतो. हे 85 वर्षाचे म्हातारे आहेत. त्यांना जुळीत उचलून आणला होता. घरच्यांनी सर्वांनी आशा सोडली होती बरे होतील, कारण वय 85. ते देखील ऑपरेशन नंतर सर्व शेती काम करतायत, गाडी चालवतायत आणि शेतातला जाऊन आम्ही त्यांच्या घरी जाऊन शूटिंग करून आलेलो आहे. आम्ही, आमची टीम एकमेव टीम आहे जगातलं जे ऑपरेशन करून घरी जाऊन शूटिंग करत असते आणि त्यांचे कंडिशन विचारत असते बरे आहेत की नाही. हे पेशंट एवढं फास्ट शेतातलं काम करतात की तरुण व्यक्ती पण एवढा फास्ट करू शकत नाही. तर एक व्हिडिओ बघू आणि तुमचे सगळं टेन्शनचे जे काय प्रश्न आहेत ते सगळं क्लिअर होऊन जाईल. अगदी अगदी आपण तो व्हिडिओ बघूयात. नमस्कार, मी डॉक्टर अवनीश गुप्ते. आज आमची विनायक हॉस्पिटलची टीम गावीकडे चालली आहे परत एक नवीन पेशंट दाखवण्यासाठी. 85 वर्षाचे काकांकडे चाललीत. त्यांच्या 7 वर्षापूर्वी आपल्याकडे मणक्याचे ऑपरेशन यशस्वी झालं होतं आणि आज देखील ते सर्व कामं करतात. शेतातले कामं, जड कामं सर्व त्यांना चांगलं जमतंय. हा त्यांचे डिस्चार्ज कार्ड आहे. म्हणजे डिस्चार्ज देताना आपण जे पेपर देतो, समरी पेपर. विनायक हॉस्पिटलला ऑपरेशन झाला कोणाचा? कटके काकांच्या. तेव्हा त्यांचा वय 78 होता. कधी? जेव्हा ऍडमिट केलं होतं 2015 साली. कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन या आजारावर केलं. ह्या तारखेला 22/5/2015 ऑपरेशनचं नाव इथे लिहिलेलं आहे. या ऑपरेशनचं, मणक्याच्या ऑपरेशनचं नाव आहे. चला त्यांच्या घरी जाऊ आणि त्यांना विचारू की त्यांचे मागचे 7-8 वर्ष किती सुखाचे गेले. डॉक्टर, आत्तापर्यंतचे हे सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर अर्थातच हे लक्षात आले की मणक्यांच्या शस्त्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीने तर होतातच, पण यशस्वी देखील होताना दिसतात. मात्र गोरगरीब रुग्ण किंवा लांबून आलेले रुग्ण आज तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात येत असतात. तर आपल्या हॉस्पिटलमध्ये अशी काही विशेष सोय आहे का त्यांच्यासाठी? नक्की आहे. आमचं हॉस्पिटल गरिबांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे. कारण मणक्याच्या विकार कोणाला नाही, शेतकरी जास्त जड उचलले, कष्ट केलेले आहेत. तर आमच्याकडे 99% पेशंट जड उचलणारे शेतकरी या वर्गातले असतात. तर त्यांच्यासाठी आमची सगळ्यात ओपीडी फी कमी आहे, MRI वर डिस्काउंट आहे, शस्त्रक्रिया ट्रीटमेंटवर डिस्काउंट आहे, सर्व ट्रीटमेंटवर पूर्ण डिस्काउंट आहे. जेवढा डिस्काउंट कुठे नाही आहे आणि सगळ्यात उत्कृष्ट ट्रीटमेंट आहे. म्हणजे सगळ्यात खालपासून वरपर्यंत रोबोटिक ट्रीटमेंट पर्यंत आमच्याकडे डिस्काउंट आहे. रोबोटिक ट्रीटमेंट आज महाराष्ट्रात फक्त मणक्यावरती फक्त आमच्याकडे उपलब्ध आहे, कुठेही उपलब्ध नाही आहे. आम्ही शेतकरी लोकांच्या रोबोटिक ट्रीटमेंट करतोय. आम्हाला अभिमान वाटतोय की आम्ही साधे मध्यमवर्गीय लोकांच्या सर्वात उत्कृष्ट ट्रीटमेंट आणि सगळ्यात महाग ट्रीटमेंट आम्ही त्यांना कमी रेटमध्ये करून देतोय. त्याच्या आम्ही लांबच्या व्यक्तींसाठी काय की पेशंट नॉर्मली जेव्हा येतो हॉस्पिटलला त्यांना 3 ते 4 विजिट लागतात. ते बघायला विचारलं की खरं पुढे काय, शस्त्रक्रिया किंवा विदाऊट शस्त्रक्रिया, विना शस्त्रक्रिया. आमच्याकडे आलेला पेशंट आल्या ओपीडी मध्ये मला दाखवला डिस्काउंट मध्ये, MRI केलं, MRI 8 मिनिटात केलं, लगेच हातामध्ये रिपोर्ट आणि लगेच मला दाखवतो. माझ्याकडे काही फेर तपासणी परत मी घेणार नाही. त्या दिवशी पेशंटचे सगळे प्रश्नाचे उत्तर ते देणार, MRI दाखवला जाणार आणि लगेच त्याचा काहीतरी बजेट आहे, जे काय आहे, कधी याची तारीख आहे, सगळं एका दिवसात फिक्स करून पेशंट परत जाऊ शकतात. तर वेळ पण वाचतं, बरोबर, जाण्याचा त्रास पण कमी होतो, लांबच्या व्यक्तींनाही फायदा होतो. आणि सर्वात महत्वाचा, आमच्याकडे जर पेशंट तासाभरात जर बरा होऊ शकतो, 1-2 तासात बरा होतो, चालतो, दिसतो आपण, तर त्यांना सारखं यायची पण गरज नाही ना आमच्याकडे. तुम्ही येऊच नका, काय आमच्या गोळ्या खाऊ पण नका ना.
डॉक्टर, म्हणजे थोडक्यात आत्ता आपण बघितलं तर ह्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आत्ता आपल्या ह्या सगळ्या डिस्कशनच्या माध्यमातून लोकांच्या मनात जे गैरसमज होते ते नक्कीच दूर झाले असतील. आणि मला वाटतं की ज्यांना कोणाला मणके विकार असतील, काही वेदना जाणवत असेल, तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या आणि योग्य ट्रीटमेंट करून घ्या. काही घाबरू नका मणके विकारांना, कारण की मणके विकारांच्या ह्या वेदना फार जास्त प्रमाणात असतात आणि बऱ्याचदा ह्याचा धोका पुढे जाऊन होऊ शकतो. सो मला वाटतं की काळजी घेतली पाहिजे प्रत्येक पेशंटने, अशा मणके विकार असलेल्या पेशंटने. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान अशी माहिती आपल्या पेशंटपर्यंत, आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल मनापासून आभार. यानंतर ह्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम आरोग्यविषयक सल्ला.